तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोलनाच्या स्थळी दाखल झालेले आहेत। या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आता शरद पवार हे आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचं चित्र आहे। शरद पवार हे आता आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। निर्यात बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी देखील आंदोलन पुकारलंय, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देखील आता आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार सध्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। यावेळेस पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहे। अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अपडेट पोहोचवतात। अभिजित, तर अभिजित सोनवणे यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, तो संपर्क आपण पुन्हा एकदा करूया। मात्र ही आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आता जमल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः शरद पवार आता दाखल झालेले आहेत। तरी दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षाचे देखील कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। अभिजित, आता चांदवडमध्ये पोहोचलेले आहेत। पुढच्या काही वेळामध्ये आता मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळे कांदा उत्पादक शेतकरी असतील, त्यासोबतच महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यासोबतच सीपीएम आहे, अशा सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आता रास्ता रोको आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने एका रात्रीतून कांद्यावर निर्यात बंदी लादली गेलेली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळले। जवळपास 2000 हे भाव घसरलेले होते आणि त्याच्या निषेधार्थ खरं तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा रोष आहे आणि आता स्वतः शरद पवार कांद्याच्या या पट्ट्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय आता की प्रचंड असा रोष जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच कांद्याचा जर आपण विचार केला तर या वर्षी जवळपास सुरुवातीला कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने 40% निर्यात मूल्य लागू केलेलं होतं। त्यानंतर $800 निर्यात शुल्क लागू करण्यात आलं आणि त्यानंतर आता थेट निर्यात बंदी लादल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि शरद पवार आता या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत। नेमका आता या सगळ्या त्यांच्या आंदोलनादरम्यान ते केंद्र सरकारवर कशा पद्धतीने आसूड ओढतायत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। चांदवडमध्ये आजूबाजूच्या परिसरातील हजारो शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी जमलेले आहेत। पुढच्या काही वेळामध्ये रास्ता रोको आंदोलनाला या ठिकाणी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात होणार आहे। आपण जर दृश्य बघितली तर अगदी आता चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शरद पवारच्या सोबत हे सगळे हजारो शेतकरी मुंबई आग्रा महामार्गाकडे निघालेले आहेत। केंद्र सरकार विरोधात प्रचंड अशी घोषणाबाजी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते। हातामध्ये वेगवेगळ्या मागण्यांचे फलक शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत। त्यामध्ये केंद्र सरकारचा धिक्कार असो, कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने हटवली गेली पाहिजे, कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना ज्या आहेत त्या लागू केल्या पाहिजे, अशा पद्धतीच्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील ठाकरे गट असेल, त्यासोबतच काँग्रेस असेल, असे सगळे पक्ष जे आहेत ते या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडी जी आहे ती एकवटलेली आपल्याला चांदवडमध्ये पाहायला मिळते, कारण कांद्याचा जो मुद्दा आहे तो या कांद्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या कांद्या पट्ट्यामध्ये सरकार विरोधात रोष आहे। त्यामुळे एकीकडे कांद्या जिल्ह्यातले कांद्याचे लिलाव देखील 2 दिवसापासून बंद ठेवण्यात आलेले होते। आज काही ठिकाणी लिलाव सुरू होतील असं बोललं जात आहे, मात्र अनेक शेतकरी जे आहे ते लिलावाकडे न जाता या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अभिजित, शरद पवार हे आता या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचं चित्र आपण पाहतोय, मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडीमधले काही नेते या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे का आणि ते कोणते कोणते नेते असतील?
महाविकास आघाडीतील नाशिक जिल्ह्यातले जे स्थानिक पदाधिकारी आहेत, माजी आमदार ठाकरे गटाचे अनिल कदम आहेत, त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातले महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधले काँग्रेस आणि ठाकरे गटाचे वेगवेगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या माध्यमातून महाविकास आघाडीची मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि या सगळ्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी चांदवडमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा देखील घातलेल्या आहेत। त्यासोबतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक शेतकऱ्यांना संबोधित करताना शरद पवार यांची थेट महामार्गावरच एक छोटीशी सभा देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या सभेच्या माध्यमातून शरद पवार कांद्याच्या प्रश्नावर नेमकं काय बोलतायत, केंद्र सरकारवर कशा पद्धतीने आसूड ओढतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सध्या जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि लोकांच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत आणि त्यासाठी शरद पवार जे आहे ते आज चांदवडमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अभिजित, शरद पवार एकीकडे या कांदा प्रश्नाच्या संदर्भातील मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, दुसरीकडे अजित पवार देखील याच प्रश्नावर दिल्लीमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीला जात आहेत। पियुष गोयल यांच्यासोबत अजित पवारांची देखील कांदा निर्यात बंदीच्या या मुद्द्यावर बैठक होणार आहे। एकंदरीत या संदर्भातली अपडेट काय? खरं आहे, कारण 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस रात्रीतून कांद्यावर निर्यात बंदी लागू करण्यात आलेली होती त्यानंतर प्रचंड असा रोष दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळाला। ठिकठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले, रास्ता रोको आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांकडून केलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचा हा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीमध्ये अजित पवार हे स्वतः वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे एकीकडे राज्य सरकारकडून कांद्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात तर दुसरीकडे शरद पवार मात्र या ठिकाणी स्वतः पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको आंदोलन शरद पवारांकडून केलं जात आहे। विशेष म्हणजे उद्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि या सगळ्या त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 83 वर्षांचा तरुण योद्धा अशा पद्धतीचे बॅनर्स देखील नाशिकमध्ये ठिकठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी शरद पवार स्वतः शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत आणि एकूणच कांद्याच्या संदर्भातलं जे केंद्राचं धोरण आहे, धरसोड वृत्ती आहे त्यावर टीका करताना शरद पवार आपल्याला पुढच्या काही वेळामध्ये पाहायला मिळतील। अगदी अभिजित, तर आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय, शरद पवार आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत।